आज आपण फक्त 10 ते 15 मिनिटात पालकाचा मस्त कुरकुरीत मसाला डोसा बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप रवा घ्यायचा, यात 4 चमचे बेसन घ्यायचं, पाव कपाला थोडं कमी बेसन आहे। त्यानंतर 1 कप बारीक चिरलेलं पालक घ्यायचं। पालक आधी स्वच्छ धुवून निवडून ते बारीक बारीक चिरून घेतलं आहे। आता थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला हे अगदी बारीक फिरवून घ्यायचं। हे बॅटर खूप पातळ करायचं नाही आणि खूप घट्ट पण नको। आधी थोडंच पाणी घालून हे मिक्सरला फिरवून घ्या, त्यानंतर लागलं तर थोडं पाणी घालू शकता। तर डोसा बनवण्यासाठी हे बॅटर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं। हे थोडं घट्ट वाटते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन यात मिक्स करून घ्या। आता यात अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि अर्धा चमचा इनो, कारण आपण इन्स्टंट डोसे बनवणार आहोत म्हणून थोडं इनो घालायचं। इनो घातल्यामुळे डोस्याला जाडी चांगली पडते, पण इनो न घालता सुद्धा ह्या बॅटरचे डोसे बनवता येतात। इनो घातल्यानंतर बॅटर चांगलं फुलते, बॅटरची क्वांटिटी वाढते। आता आपण याचे लगेच छान कुरकुरीत डोसे बनवून घेऊयात। त्यासाठी इकडे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा चांगला गरम झाला, आता तव्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचे। तेल लावल्यानंतर तव्यावर थोडं पाणी शिंपडायचं, तवा पुसून घ्यायचा, यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होते आणि मग डोसा तव्यावर पसरवताना तव्याला अजिबात चिटकत नाही। त्यामुळे डोसा बनवताना प्रत्येक वेळी तव्यावर पाणी सोडून तवा पुसून घ्यायचा। आता 2 चमचे बॅटर घेऊन डोसा बनवून घेऊयात। डोसा अशा प्रकारे पसरवून घ्यायचा, हे खूप फास्ट करायचं। डोसा वरच्या बाजूने सुकला की यावर चीज घालून घ्यायचं। चीज नसेल तर फक्त तिखट, मीठ, कांदा, टोमॅटो घालून सुद्धा हा डोसा बनवू शकता। चीज घातल्यानंतर यावर मी बारीक चिरलेला कांदा घालते। त्यानंतर आता यावर थोडं लाल तिखट घालायचं, सांबार मसाला घालायचा। आता 2 मिनिटं हा डोसा भाजून घ्यायचा। पटकन असे डोसे तयार होतात। डोसा भाजून घेतला, काढून घेऊयात। तर इथे मी 2 डोसे बनवून घेतले आहे। यासोबत तुम्ही खोबऱ्याची चटणी बनवू शकता, सांबार बनवा किंवा नुसतं असे खायला हे पालकाचे मसाला डोसा छान लागतात। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।